नांदेड हिंगोली महामार्गावर शेतकऱ्यांनी विविध मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन सुरू केले। नांदेड हिंगोली महामार्गावरील महादेव पिंपळगाव फाट्यावर जे आहे ते शेतकऱ्यांनी तासभरापासून रास्ता रोको आंदोलन सुरू केले। आपण बघतोय दोन्ही बाजूने येणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खोळंबल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यात सुरू केलेल्या आंदोलनाला आता मोठा प्रतिसाद या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळतो आणि हे शेतकरी जे आहे ते आक्रमक झाले आहेत। शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, त्याचबरोबर जे आहे ते शेती मालाला हमी भाव मिळाला पाहिजे आणि शेतीची कामं जे आहे ते रोजगार हमी योजनेमार्फत झाली पाहिजे अशी या संपूर्ण शेतकऱ्याची मागणी आहे। आणि त्या अनुषंगाने हे मोठं आंदोलन शेतकऱ्यांनी या ठिकाणी हाती घेण्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि या आंदोलनामुळे जे आहे ते दोन्ही बाजूने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं। खबरदारी म्हणून मोठा पोलिसाचा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी लावण्यात आला आहे। नांदेडहून हिंगोलीकडे जाणारी आणि हिंगोलीहून नांदेडकडे येणारी संपूर्ण वाहतूक जी आहे ते ठप्प झाली आहे। रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीत जे आहे ते आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे यासाठी संपूर्ण शेतकरी आक्रमक असल्याचे चित्र आता आपल्याला पाहायला मिळतं। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।